ॲक्च्युली आम्ही ॲपची ॲडव्हर्टाईज म्हणून तो ड्रेस करतो. ऑटिझम सेन्सर गायडन्स काय 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 आहे तर मिळाले इथले प्रॉपर आहे तिथे. अच्छा महिन्यात नाही हाँ मास्क काढण्यामध्ये कॉन्टेंटियस नाही. एक तुम्ही पण घ्या आता हे काढायला पाहिजे. Shri will be available daily. Yes. Speech, behavior, sensory. मला वगैरे काहीतरी आहे त्याला दे ना पाण्यासाठी. जागा कमी पडली साईडची जी जागा आहे साईडची आपल्याला कम्युनिकेट करता येईल. ही जागा कम्युनिकेट करून त्यांना देता येईल त्याचा विचार. एक किती दिवस स्टॅमिना आहे बघा त्यांचा. स्टॅमिना नसेल तसं त्याच्यावरून चालणार की याच्यामधून चालणार? त्याच्यावरून चालणार हे फक्त इथं धडकतील. पुढे घेऊन जा, पुढे घेऊन जा. त्याच्यावरती इथे बसणार.
कोऑर्डिनेशन विज्युअल स्टिम्युलेशन प्रोग्राम्स वगैरे काय आणले काय लाईट्स विजन क्रॉलिंग आणि इकडे बॉलवर खूप जागा जरा कमी पडेल. उलटा मध्ये इकडे कृष्णेला पण असतात पण इकडे पण असतातच. मी अगोदर सांगतो की चैतन्यला खाली जावा नसेल तर आज आपल्या प्रोग्रामला उपस्थित राहून खूप मोठा आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या बेबी शेड्यूल आणि ते हा न्यूरो डायव्हर्जंट किंवा आपल्या सगळ्या फॅमिली पेशंट आले त्यांच्यासाठी त्यांचा खूप मोठं हॉस्पिटलला आणि पूर्ण सोसायटी आणि आम्ही त्यांच्या गायडन्स थ्रू इथे एक सेंटर सुरू करतो. तर त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूया. सर एक मिनट फोटो एक फोटो मॅडम हात लावा. स्वागत.
त्यांनी 10 वर्ष झालं चैतन्य हॉस्पिटलबरोबर काम करते. त्यांचा विश्वास आणि सपोर्ट माझ्याबरोबर नेहमीच आहे. त्यामुळे मी त्याला ओपीडी काढून सुद्धा अजून चैतन्यपासून अपार्ट नाही झाली. तर आज सेरेब्रल पाल्सी ट्रीट करत करत असं जाणवलं की ऑटिझमचे पेशंट खूप वाढले आहेत आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट वगैरे थोडे कमी झाले आपल्यासाठी. मग ऑटिझममध्ये काम करताना आपल्याला एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच पाहिजे. तर एकच फॅकल्टी किंवा एकच स्पेशालिटी काम नाही करू शकत. तर एक बालरोगतज्ञ, न्यूरोफिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट अशा सगळ्यांच्या कम्युनिकेशनमध्ये किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमधून आपण ऑटिझमला ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि पूर्ण बरं नाही पण आपण नियंत्रण आपण त्या पेशंट्सना आणू शकतो आणि त्यांना आपण ह्या सोसायटीमध्ये त्यांना नॉर्मल लाईफ जगण्याची थोडी ती आपण सपोर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये बेसलाईनच आहे टॅक्टाईल, प्रोप्रोसेप्शन आणि वेस्टिब्युलर. तर तेच नाही काम केलं आणि आपण अकॅडमिक लर्निंग तुमचं कॉम्पिटिशन ह्याच्यावरती जर फोकस करतो तर ते नाही होणार. आपण जे ऑक्युपेशनल थेरपी घेतो ते स्पीच थेरपी घेतो पण काहीच त्यांच्यामध्ये इफेक्ट होतो. त्यांना असं कळालं की पुढे ऑटिझमची ट्रीटमेंट छान होती. मग ऑल दी वे लॉंग फ्रॉम गोवा ते तिथे सेटल झालं त्यांनी प्रायव्हेट ठेवलं आणि 1 मंथमध्ये तो मुलगा छान ट्रीटमेंट झाला. सुरुवात झाली ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय करतात तर ते तुमच्या डेली लिव्हिंगमध्ये तुम्ही ब्रश करतात, टॉयलेट, तुमचं खाणं, बाळाचं खाणं त्याच्यामध्ये केअर करतात. ऑक्युपेशनल मोस्टली इंटरसेप्शन आम्ही करतो की त्यांना भूक लागली, तहान लागते, शिशू आली, काही सांगत नाही तर त्याच्यावरती ऑक्युपेशनल थेरपिस्ट काम करतात. आणि आले स्पीच थेरपिस्ट. स्पीच थेरपीला आपण डेव्हलप करताना त्याचा एक मेन क्रायटेरिया आहे की ते 3 गोष्टी असल्याशिवाय आपण स्पीच थेरपीला मोस्टली मी तरी नाही कारण जर ठरलं असलंच नाही स्पीच थेरपी तर इट्स ऑफ नो यूज. त्याचे 3 हे आहे की टॉलरन्स असला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि इमिटेट करता आलं पाहिजे. जर इमिटेटच का नाही करते तर स्पीच थेरपी तो कितीही वर्षानुवर्ष होतो. इट विल बी ऑफ नो यूज. तर असे ते वेगवेगळे टप्पे आहेत ऑटिझमचे की जे आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. तिथे असं दुसऱ्या डॉक्टरांना पण मी विनंती करते की आपण ह्याने जर फॉलो केलं तर नक्कीच 10 वर्षापर्यंत हा मुलगा पॉसिबल होतो. नियंत्रण नॉर्मल आपण त्यांना त्याच्यामुळे मी आज खूप काम करू शकले आणि सगळ्या मुलांना चालू शकले. त्याच्यावर सर्वप्रथम चैतन्य हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, सर्व स्टाफ अभिनंदन. ऑटिझम युनिट तयार करणं तसं म्हटलं तर सोपं असतं. सोपं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आणणं पण प्रत्येक मुलाची नीड बघून कोणतं इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा किंवा कशाचा पहिल्यांदा सपोर्ट घ्यायचा. आणि कधी आता जर तुम्ही म्हणाल की मी सगळ्यांना स्पीच थेरपीला पाठवत नाही, ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे ते आपण करायचं असते की कोणाला काय लागणार आहे. ह्या सगळ्याचा योग्य वापर जर तुमच्याकडून व्यवस्थित झाला तर रिझल्ट हे दुसऱ्या सेंटरपेक्षा नक्कीच जास्त येईल. आणि ह्याचा वापर कसा करायचा तुम्ही ऑलरेडी तुम्ही त्यात तज्ज्ञ आहात की तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करावा एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. हा हे युनिट आहे प्रत्येकाला हे वापरायलाच पाहिजे असं अजिबात नसतं. प्रत्येक पेशंट हा इंडिव्हिज्युअल असतो, तो वेगळा असतो.
ऑटिझम आहे ह्याचा रिस्पॉन्स तुम्ही पण बघितलं असेल, बऱ्याच आई वडिलांना पण सांगितली, प्रत्येकाचा ह्याला रिस्पॉन्स मिळाला, पण माझ्या पेशंटला आता लगेच याच महिन्यात रिस्पॉन्स मिळेल असं अजिबात अपेक्षा करायची नाही. त्याचं कारण असतं की प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याच्या प्रत्येकाच्या लक्षणामध्ये तीव्रता कमी जास्त असते, कोणाचे जास्त सेन्सरी इश्यूज असतात, कोणाचे कमी सेन्सरी इश्यूज असतात. तर हे ठरवून मग ते सगळं चालू करते. हे सगळं उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार, अभिनंदन. हे युनिट नक्की चांगलं जाईल, चांगलं राहील. पेशंट वाढता आहे, वाढतच राहतील. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि असं चांगलं कार्य चालू ठेवावं.